Hello friends, my name is Professor Zadhav PL. Today we will going to start our chapter number 6, that is building maintenance. The course outcome of this chapter is to execute the safe practice in building construction activities. So first topic is the causes of cracks. The causes responsible for cracks in a building are: first one is due to movement of the ground, second one is due to temperature variation, third due to moisture changes, fourth one is due to effect of a chemical reaction, number fifth due to the creep and the elastic deformation, and number six is due to vegetation. So these are the reasons which are responsible for the cracks being occurred in a building. So first one is due to movement of the ground. If the building is erected on or near the area which is likely to be subjected to mining substance, landslides, earthquake, etc., the movement of the ground due to these factors can be cause the cracks in the building. Building constructed on a shrinkable soil is liable to crack due to the volumetric change in a subsoil condition, due to change in moisture content, unless the special measures are taken. Okay, तर आपण पाहतो आपल्याला जो चॅप्टर नंबर 6 आहे तो आहे बिल्डिंग मेंटेनन्स. आता बिल्डिंगची जी मेंटेनन्सची वर्क करायची असतात त्याच्याबद्दलचा स्टडी आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये करायचा आहे. आणि पहिला जो टॉपिक आहे तो आहे क्रॅक्स. तर बिल्डिंगमध्ये जे क्रॅक्स डेव्हलप होत आहेत त्यांचे जे कॉजेस आहेत त्याचा आपण स्टडी करतो. तर जो पहिला पॉईंट आहे त्याच्यामधला की जे क्रॅक्स डेव्हलप होतात बिल्डिंगमध्ये ते डेव्हलप होत आहेत ड्यू टू द मुवमेंट ऑफ द ग्राउंड. ग्राउंडमध्ये जर काही डिस्प्लेसमेंट जर झालं तर बिल्डिंगमध्ये क्रॅक्स डेव्हलप होतात. आता हे जे मुवमेंट क्रिएट होत आहेत ग्राउंडमध्ये ते एक तर लँडस्लाईड्स झाल्यामुळं होऊ शकतात, अर्थवेक आल्यामुळं होऊ शकतं. ह्या गोष्टींमुळं ग्राउंडचं मुवमेंट होत असतं. अर्थवर्क असेल किंवा टेक्टॉनिक प्लेट्स एकमेकांवरती जर त्यांचं जर घर्षण जर झालं तर भूकंप येतो आणि भूकंप आल्यामुळं ग्राउंडची मूवमेंट होते, व्हायब्रेशन होतं आणि त्या व्हायब्रेशनमुळं बिल्डिंगमध्ये क्रॅक्स होऊ शकतात. त्याच्यानंतर जर सपोज एखादा जर एरिया जर श्रिंकेबल सॉईलचा असेल तर त्या ठिकाणी जर एखादं स्ट्रक्चर बांधलेलं असेल तर श्रिंकेबल सॉईल असल्या कारणामुळं त्या ठिकाणी व्हॉल्युमेट्रिक चेंजेस त्या सबसॉईलमध्ये येऊ शकतात आणि त्या व्हॉल्युमेट्रिक चेंजेसमुळं बिल्डिंगमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. आता हे व्हॉल्युमेट्रिक चेंजेस जे होतात सबसॉईलमध्ये त्याचं कारण हे असू शकतं की मॉइश्चर कंटेंटमध्ये खूपच अपडाऊन सीझनल अपडाऊन झाल्यामुळं ते श्रिंकेबल सॉईलचं व्हॉल्युमेट्रिक चेंजेस होते. आता ह्या कारणामुळं बिल्डिंगमध्ये क्रॅक्स जाऊ शकतात. ओके, मुवमेंट ऑफ द ग्राउंड हा पहिला पॉईंट आहे. सेकंड वन इज ड्यू टू टेम्परेचर व्हॅरिएशन. टेम्परेचर व्हॅरिएशनमुळे सुद्धा बिल्डिंगमध्ये क्रॅक्स जाऊ शकतात. In some material, the changes in temperature can cause the appreciable changes in their size and extent of the movement. Due to the temperature variation in the building component depends upon the number of factors such as the dimension of material, its coefficient of expansion. आपण पाहतो जे सीजनल टेम्परेचर व्हॅरिएशनमुळं जे सॉईलचं जे श्रिंकेज आणि एक्सपान्शन होतं, सॉईल श्रिंक होतं किंवा एक्सपांड होतं, ते झाल्यामुळं बिल्डिंगमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात या टेम्परेचर व्हॅरिएशनमुळे. जे मटेरियल यूज केलं जातं कॉन्क्रीट वगैरे बिल्डिंगमध्ये त्याचं जे थर्मल जे टेम्परेचर आहे, थर्मल एक्सपान्शन जे होतं त्यामुळे सुद्धा बिल्डिंगमध्ये किंवा त्या स्ट्रक्चरमध्ये त्या कॉम्पोनंटमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. इन केस ऑफ द रूफ स्लॅब सपोर्टेड ऑन अ लोड बेरिंग स्ट्रक्चर, क्रॅक्स ऑकर ड्यू टू टेम्परेचर व्हॅरिएशन. The roof slab being exposed to the heat of a sun is subjected to alternate expansion and contraction. त्या ठिकाणी एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन होतं त्यामुळं त्या स्लॅबला तडे जाऊ शकतात, म्हणजेच क्रॅक जाऊ शकतात. तर हे कारण आहेत टेम्परेचर व्हॅरिएशन. नेक्स्ट वन इज अ मॉइश्चर चेंजेस. मोस्ट ऑफ द बिल्डिंग मटेरियल लाईक द ब्रिक, कॉन्क्रीट, मॉर्टर, स्टोन, टिम्बर एक्सेट्रा हॅव पोर्स. Hence these material increases in size or expand on absorbing moisture and decrease in size on a shrink on a drying. So shrinkage
on account of drying out moisture content in a building material is one of the main factors which is responsible for the cracks in the building. मॉइश्चर चेंजेसमुळं बिल्डिंगमध्ये क्रॅक जाऊ शकतात, कारण की बिल्डिंग युनिट्स जे आपण वापरतो कन्स्ट्रक्शनसाठी, ज्याच्यामध्ये आपण ब्रिक्स वापरतो, कॉन्क्रीट वापरतो, मॉर्टर स्टोन वापरतो, टिंबर वापरतो आपण, त्याच्यामधले जे पोर्स असतात, त्याच्यामधले जे वॉइड्स असतात, मॉइश्चर ॲब्झॉर्ब करतं. आणि तो मॉइश्चर ॲब्झॉर्ब केल्यामुळं कुठंतरी त्याचं एक्सपान्शन होऊ शकतं, किंवा ते मॉइश्चर कमी झाल्यानंतर त्याची ड्राय होणार असते ते बिल्डिंग युनिट, त्यामुळं क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. तर मॉइश्चर चेंज जर झाला त्या मटेरियलमधले मॉइश्चर, पाण्याचं जे प्रमाण आहे, मॉइश्चर आहे, ओलावा जो असतो तो कमी जास्त झाला तर श्रिंकेज आणि एक्सपान्शन होऊ शकतं, आणि त्यामुळे क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. ओके, नेक्स्ट वन इज ड्यू टू द इफेक्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन. द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर रिॲक्ट केमिकली विथ सिमेंट वेस्ट प्रोडक्ट रिझल्टिंग इन इन्क्रीज इन व्हॉल्यूम विच अल्टिमेटली लीड्स टू क्रॅकिंग. Soluble sulfate, which may be present in the soil, groundwater, or the clay bricks, react chemically with Portland cement in the presence of water and cause the concrete or the mortar joint on a brick itself to expand considerably, leading to the formation of the cracks. जे केमिकल रिॲक्शन जर होत असेल सॉईलसोबत, किंवा ब्रिक्स असतील, कॉन्क्रीट मटेरियल असेल, त्याच्यासोबत जर केमिकल रिॲक्शन होत असेल आणि त्याच्यामुळे जर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन जर होत असेल, तर बिल्डिंगमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. तर हेही एक रिझन आहे केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे क्रॅक्स डेव्हलप होतात. नेक्स्ट वन इज ड्यू टू द क्रीप अँड इलास्टिक डिफॉर्मेशन. द डिफरंट कॉम्पोनंट ऑफ अ बिल्डिंग लाईक वॉल, कॉलम, बीम एक्सेट्रा अंडरगो इलास्टिक डिफॉर्मेशन when loaded. The situation where cracking due to elastic deformation and the creep arises are summarized as cracks in the masonry when the wall is unevenly loaded. Cracks in the masonry due to deflection of the RCC beam or the slab. Crack at the function of a brick masonry with the RCC column in a load bearing walls. इलॅस्टिक डिफॉर्मेशनमुळे सुद्धा बिल्डिंगमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. जर एखाद्या बीमवरती किंवा वॉलवरती जर लोड जर इव्हनली डिस्ट्रीब्यूट नसेल, तर त्या ठिकाणी इलॅस्टिक डिफॉर्मेशन क्रिएट होऊन त्या स्ट्रक्चरमध्ये, त्या कॉम्पोनंटमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द reason behind the crack formation in the structure. Next one is due to vegetation. The effect of the existing of a vegetation near the building becomes more damaging when the soil at the site is of a shrinkable type. The roots of the growing trees causes the drying and the shrinkage of the subsoil, and this can be result in the unequal settlement of the foundation leading to cracks. Vegetation मुळे सुद्धा बिल्डिंगमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. आता ज्या ठिकाणी आपण बिल्डिंग बांधलेले आहे त्याच्या जर सराउंडिंगने जर आपण झाडं लावलेली असतील, तर ते जे काही रूट्स असतील त्याचे, ते मॉइश्चर त्या जमिनीमधलं शोषून घेतात. त्या झाडाच्या वाढीसाठी जे काही मॉइश्चर असतं त्या सॉईलमधलं ते ॲब्झॉर्ब करतात, आणि ते ॲब्झॉर्ब केल्यामुळं कुठंतरी श्रिंकेज होतं त्या सॉईलचं, आणि त्याच्यामुळं बिल्डिंगमध्ये क्रॅक्स डेव्हलप होऊ शकतात. ठीक आहे. So these are the some of the reasons behind the cracks develop in buildings. Okay, so cracks can be broadly classified into two categories. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचे टाइप्स ऑफ क्रॅक्स. तर क्रॅक्स बेसिकली दोन टाईपमध्ये डिवाइड केलेला आहे. फर्स्ट वन इज अ स्ट्रक्चरल क्रॅक अँड सेकंड वन इज अ नॉन स्ट्रक्चरल क्रॅक. सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चरल क्रॅक? इट इज डेव्हलप ड्यू टू द इनकरेक्ट डिझाईन, फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑर द ओव्हरलोडिंग. स्ट्रक्चरल क्रॅक आपण कशाला म्हणणार? जर आपण इनकरेक्ट डिझाईन केलेलं असेल एखाद्या मेंबरचं, स्लॅब, बीम किंवा कॉलमचं, किंवा फॉल्टी कन्स्ट्रक्शन असेल किंवा ओव्हरलोडिंग असेल, तर त्यामुळे जे क्रॅक्स डेव्हलप होतात त्याला आपण स्ट्रक्चरल क्रॅक्स म्हणतो. द क्रॅक्स विच आर डेव्हलप ड्यू टू द इनकरेक्ट डिझाईन, फॉल्टी कन्स्ट्रक्शन ऑर द ओव्हरलोडिंग आर कॉल्ड एज अ स्ट्रक्चरल क्रॅक्स. अँड नॉन स्ट्रक्चरल क्रॅक्स आर डेव्हलप ड्यू टू द इंटरनली इंड्यूस्ड स्ट्रेसेस अँड डू नॉट नेसेसरली विकन द स्ट्रक्चर इमिडिएटली. नॉन स्ट्रक्चरल क्रॅक जे असतात ते स्ट्रक्चरला लगेचच वीक करत नाही. इंटरनल स्ट्रेसेस डेव्हलप झाल्यामुळं मेंबरमध्ये, त्यामुळे ते नॉन स्ट्रक्चरल क्रॅक्स त्या ठिकाणी पडत असतात. नॉन स्ट्रक्चरल क्रॅक्स हे खूप हार्मफुल नसतात बा. सो टाइप्स ऑफ नॉन स्ट्रक्चरल क्रॅक्स. फर्स्ट वन इज अ व्हर्टिकल क्रॅक. क्रॅक डेव्हलप इन अ व्हर्टिकल डायरेक्शन ऑफ अ स्ट्रक्चर. जे क्रॅक्स व्हर्टिकल डायरेक्शनला फॉर्म होतात त्याला आपण व्हर्टिकल क्रॅक्स म्हणतो. ज्या ठिकाणी कॉलम आणि वॉलचं ज्या ठिकाणी जंक्शन असतं, ज्या ठिकाणी मीट करतात कॉलम आणि वॉल, त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेस त्या कॉलम
ग्राउंडच्या मटेरियलमध्ये आणि वॉलच्या मटेरियलमध्ये बॉन्डिंग प्रॉपर होत नाही आणि ती बॉन्डिंग प्रॉपर न झाल्यामुळं त्या ठिकाणी व्हर्टिकल क्रॅक्स आपल्याला पाहायला मिळतात. सो दिस इज द फर्स्ट टाईप व्हर्टिकल क्रॅक्स विच इज फॉर्म in a vertical direction of a structure, that is called as a vertical crack. Next one is a horizontal crack. As it name, it is a horizontal crack. ते हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ते पसरतं, त्याच्यामुळे आपण त्याला हॉरिझॉन्टल क्रॅक म्हणतो. आणि द क्रॅक इज डेव्हलप इन द हॉरिझॉन्टल डायरेक्शन ऑफ अ स्ट्रक्चर सच क्रॅक इज नोन ॲज अ हॉरिझॉन्टल क्रॅक. ओके, जसे की डायग्राममध्ये दिसते तुम्हाला हॉरिझॉन्टल क्रॅक त्या ठिकाणी डेव्हलप झालेला आहे. जर ब्रिक मेझनरीमध्ये जी जॉईंट्स असतात ती जर प्रॉपर नसतील किंवा वीक जॉईंट्स असतील तर त्या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल क्रॅक पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी विंडो आपण लोकेट केलेली असते सीलच्या अंडर, सीलच्या खाली, त्या ठिकाणी आपल्याला हॉरिझॉन्टल क्रॅक पाहायला मिळतो. किंवा लिंटेल बीमच्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल क्रॅक पाहायला मिळतो. ओके, व्हॅन द क्रॅक इज डेव्हलप इन अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज अ हॉरिझॉन्टल क्रॅक. नेक्स्ट वन इज अ डायगोनल क्रॅक. आपण पाहिलं व्हर्टिकल क्रॅक, आपण पाहिलं हॉरिझॉन्टल क्रॅक. क्रॅक हा व्हर्टिकल पण नाही आणि हॉरिझॉन्टल पण नाही. क्रॅक कसा इन्क्लाइंड आहे. जर क्रॅक जर इन्क्लाइंड असेल तर त्याला आपण डायगोनल क्रॅक म्हणतो. डायगोनल डायरेक्शनला ते क्रॅक डेव्हलप होतो. वेन द क्रॅक इज डेव्हलप डायगोनल इन स्ट्रक्चर देन इट इज नोन ॲज अ डायगोनल क्रॅक. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला. आता हे जे क्रॅक्स डेव्हलप होत आहेत ते जॉईंटमधूनच ते क्रॅक गेलेले आहेत पहा. ब्रिक मेझनरीमधले जे जॉईंट आहेत पहा, लोड पडल्यामुळं, त्या ब्रिक मेझनरीवरती लोड पडल्यामुळं आणि खूप ओव्हरलोड असल्यामुळं तो क्रॅक डेव्हलप झालेला आहे. तो डायगोनल क्रॅक बऱ्याचशा वेळेस आपल्याला स्ट्रक्चरमध्ये पाहायला मिळतात, कारण की त्याप्रमाणे ब्रिकची अरेंजमेंट केलेली असते, त्या प्रकारे तो बॉन्ड फॉर्म केलेला असतो, त्याच्यामुळे ते क्रॅक डेव्हलप होतात डायगोनल शेपचा. ठीक आहे. नेक्स्ट वन इज अ टूथ क्रॅक. ओके, सच क्रॅक्स आर डेव्हलप ॲज शोन इन फिगर. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे असे क्रॅक्स डेव्हलप होतात बिल्डिंगमध्ये. नेक्स्ट वन इज अ इरेग्युलर ऑर द रँडम क्रॅक. दीज आर द डेव्हलप इन एनी डायरेक्शन. जे क्रॅक कोणत्याही डायरेक्शनला, त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन नसते, त्या क्रॅकला आपण इरेग्युलर किंवा रँडम क्रॅक म्हणतो. जसं की डायग्राममध्ये दिसतं आपल्याला, रँडमली कशाही पद्धतीने ते क्रॅक डायरेक्शन घेत असतो, त्याला आपण इरेग्युलर किंवा रँडम क्रॅक म्हणतो. नेक्स्ट वन इज अ एक्सपान्शन क्रॅक. द एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन कॉजेस दिस टाईप ऑफ क्रॅक. एक्सपान्शन, मटेरियलचं जे एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन होतं मॉइश्चर चेंजेसमुळं, तर त्यामुळे फॉर्म होणारा जो क्रॅक असतो त्याला आपण एक्सपान्शन क्रॅक म्हणतो. नेक्स्ट वन इज अ क्रॅक्स अबाव ओपनिंग. ओपनिंगच्या वरती सुद्धा आपल्याला क्रॅक्स पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी आपण लिंटेल बीम प्रोव्हाइड केलेला असतो. ओके, रिमूव्हल ऑफ द विंडो ऑर द डोअर विथ अनॲडॅक्वेट प्रॉपिंग, inadequate bearing, loads applied directly over the opening, no lintel causes such type of cracks. Okay, अशा टाईपचा क्रॅक आपल्याला त्या सर्कमस्टन्सेसमध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट वन इज अ क्रॅक्स ड्यू टू टाय फेल्युअर. वेन द मेटल टायज रस्ट they expand, causing the cracking normally seen every 6 cores horizontally in mortar joints. Okay, in that situation we can see the cracks in the structure. ओके, तर अशा पद्धतीने जे क्रॅक्सचे जे कॉजेस आहेत ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेत, आणि त्याचसोबत जे टाईप्स आहेत पहा, वेरियस टाईप्स ऑफ द क्रॅक्स, ते देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला क्रॅक्स आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्याचं जे रिपेअरिंग आहे किंवा रिपेअरिंगचे जे मेथड्स आहेत ते आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायचे आहे. ठीक आहे, थँक्यू.